चेअरमन अभिजित आबा पाटील यांची माढा मतदारसंघातील उमेदवारी जवळजवळ निश्चित। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत केलेले काम येणार विधानसभेला उपयोगी। अभिजित आबा पाटील यांना माढा मतदारसंघ होणार फायदेशीर। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून माढा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे। अशातच चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या निवासस्थानी माढा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। यामध्ये कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची यावर विचार मंथन केले। यावर अनेक कार्यकर्त्यांनी माढा मतदारसंघ लढवावा अशी आग्रही भूमिका चेअरमन अभिजित पाटील यांच्या पुढे मांडली आहे। साखर कारखान्याच्या राजकारणाला व घराणेशाहीला कंटाळलेल्या जनतेने चेअरमन अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीला पसंती दिली आहे। यामुळेच अभिजित पाटील यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन माढा तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांमधूनच चेअरमन अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करत असल्याचे दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांचे समर्थक माढा मतदारसंघातील विविध प्रमुख गावागावात अनेक नेते मंडळींच्या गाठी भेटी घेत असल्याचे दिसले। माढा तालुक्यातील टेंभुर्णी हे गाव केंद्रस्थानी मानले जाते। या गावापासून अनेक वर्ष माढा मतदारसंघांची सूत्रे हलताना दिसून आलीत। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्याप्रमाणेच संपूर्ण माढा मतदारसंघातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी बांधवांना सुद्धा उसाला सर्वाधिक दर देऊन न्याय देण्याचे कार्य केले आहे। या निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत होणार असून विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतल्याचे दिसून आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील काही राजकीय जाणकारांच्या मते अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यामध्ये यांचा विजय निश्चित होईल। याचबरोबर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे व रणजित शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर व घराणेशाहीला कंटाळत अनेक जण नाराज असून हे आता उघड उघड आपली भूमिका समाज माध्यमांमध्ये मांडताना दिसत आहेत। शिंदे कुटुंबीय जरी 6 टर्म आमदार राहिलेले बबनदादा शिंदे तरी सुद्धा आताची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून नवतरुण युवकांना व कारखानदारीमध्ये सर्वोच्च काम केलेल्या अभिजित पाटील यांच्या पाठीमागे युवा मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या मतदारसंघातून अभिजित पाटील यांचेच पारडे जवळजवळ जड दिसत आहे। महायुती का महाविकास आघाडी जरी ठरले नसले तरी चेअरमन अभिजित आबा पाटील माढा मतदारसंघातून सद्यस्थितीला तरी तयारीला लागल्याचे चित्र पूर्ण मतदारसंघात दिसत आहे।